गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी. तर आज माहेरून सासरी जायचा दिवस आला होता. ॲक्च्युली गाडी तिकडेच हुबळीत लावायची होती गॅरेजला, पण तिकडे कोणी ओळखीचं नसल्यामुळे शेवटी निर्णय घेतला की आपल्या महाराष्ट्रातच आपण गॅरेजला गाडी लावून तिथला क्लेम हे करून घ्यायचा. सो मग निघायची वेळ आलेली. सगळे सामान वगैरे भरलं, डबा वगैरे केला आणि आज छोट्या बहिणीलाही हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. तर ठरवलं की तिला वाटेत सोडून पुढे निघून जायचं. सो मग हॉस्पिटलमध्ये पोचलो आणि मग गाडीमध्ये अध्या माझ्याकडेच होती, पण तिला तिथं उतरल्यानंतर मम्मीकडं जायचं होतं. सो आजी आणि माऊसोबत तिला इतका वेळ तिथं घालवल्यानंतर तिला असं वाटलं की माझ्याकडे यायचंच नाही. इतकी रडली. शेवटी कशी तरी शांत झाली. मग तिला झोपवलं आणि त्याच्यानंतर पुढे गेलो. तर भूक लागली होती, सो पेटपूजा थोडीशी केली आणि मग ते सगळं झाल्यानंतर थोडंफार खाल्लं आणि म्हटलं चला आता पुढचा प्रवास पटकन करूया, कारण गाडी हळूहळू जाणार होती, कारण डॅमेज झालं होतं गाडीला. सो निघालो आणि वाटेत एवढं ऊन होतं आणि एवढं ट्रॅफिक होतं की एवढा कंटाळा आला बास. त्यात अध्या एवढी दमवत होती कारण तिलाही उन्हाचं हे होत होतं. शेवटी मग निघालो आणि परत आम्हाला ट्रॅफिक लागलं, कारण इकडे कोणाचा तरी अपघात झाला होता. आता ही गोष्ट ऐकलीच तरी अंगावरती काटा येतो. सो हे आम्ही जास्त न बघता आम्ही पुढे तशीच गाडी चालवली आणि निघून गेलो, कारण खूप घाबरली मी ऑलरेडी. सो त्याच्यानंतर थोडं संध्याकाळचं जेवणाची तयारी म्हणून मग अख्खा मसुरा घेतला आणि असा होता आजचा दिवस. थँक्स फॉर द वॉच.